देवाचा शोध. एक छोटा मुलगा. आज त्यानं काहीतरी ठरवलं. त्याला देवाबरोबर जेवायचं आहे. तो देवाच्या शोधात निघाला. काही खाण्याच्या वस्तू, पाण्याच्या बाटल्या हे सगळं बरोबर घेऊन तो घराबाहेर पडला. खूप चालला. एका बागेत गेला. थोडी विश्रांती घेण्यासाठी एका बाकावर बसला. जवळच एक आजी होती. त्या आजीकडे त्याचं लक्ष गेलं. तिला बहुधा तहान लागलेली होती. त्यानं जवळचं पाणी तिला दिलं. ती पाणी प्याली. बाटली परत देताना ती हसली. इतकं सुंदर हसणं तो प्रथमच बघत होता. त्यानं तिला खाऊ दिला. ती परत तसंच हसली. ते हास्य बघून तो मोहून गेला. तो उठला. दिवस सरत आला होता. आता त्याला घरी परतायचं होतं. तो तिथून निघाला. थोडं पुढं गेला. वळून पाहिलं. ती आजी गोड हसत होती. तो धावत तिच्याकडे आला. तिला मिठी मारली. तिनेही प्रेमानं त्याला कुशीत घेतलं. घराच्या दिशेनं तो निघाला. घरी पोचला. आज तो खूपच खुश दिसत होता. आईनं विचारलं तसा तो म्हणाला, देव कितीतरी थकला होता आई. भुकेला तहानेलाही होता. तरी खूप गोड हसत होता. इकडे ती आजी घरी पोचली. केवढी आनंदी, केवढी तृप्त. रोजचा शीण नव्हता. एकटेपणाची बोच नव्हती. तिच्या मुलाला सगळंच अनपेक्षित होतं. कुठं होतीस दिवसभर? त्यानं आईला विचारलं. ती दैवी तंद्रीतच होती. म्हणाली, मला वाटत होतं त्यापेक्षा खूप तरुण आहे रे देव. तरुण कसला? बालकच. न मागता मला सगळं दिलं. प्रेमानं मिठी मारली. आजींच्या देहावर वसंत ऋतू अवतरला होता. केवढा आनंद, केवढी तृप्ती, केवढं समाधान. ही छोटीशी गोष्ट मी वाचली आणि दिवसभर त्या मुलाचा आणि म्हाताऱ्या आजीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत राहिला. सगळं अध्यात्म एका छोट्याशा गोष्टीत ठासून भरल्याचं मला जाणवलं. 1000 धर्मग्रंथांचं सार एका गोष्टीत. अज्ञात लेखकाचं मला खूप कौतुक वाटलं. देवाला निवृत्त करायला निघालेल्या किंवा देवाला शोधायला निघालेल्या प्रत्येकानंच ही गोष्ट ऐकली पाहिजे, वाचली पाहिजे. या एका गोष्टीत सगळ्या शंकांचं समाधान सापडतं. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो. आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव सर्वांना दिसत असतो.